माझं नाव मोहीन पिंजारी. आज मी इथे बारामतीमध्ये के-व्ही-केमध्ये प्रदर्शन बघायला आलो. फार अतिशय चांगल्या रीतीनं नियोजन केलेलं आहे व इथली तंत्रज्ञान बघून आम्ही आमच्या शेतात ऊस व पेरू, डाळिंब, द्राक्षे माझी फळबागा लावायची इच्छा आहे, भाजीपाला करायची इच्छा आहे आणि मी सर्व माहिती घेतलेली आहे इथनं आणि आता जाऊन माझ्या शेतात एक 2-4 प्रयोग मी नक्की करेन. ए-आय पद्धतीने नक्की करेन. नमस्कार. मी सागर तिपायले, नाशिक जिल्हा निफाड तालुका इथून आलेलो आहे. इथं म्हणजे आम्ही कांदा पिकं बघितले, टोमॅटो बघितले, ऊस बघितला. बाकी आपली शेतीविषयक जेवढी असेल ती कोणत्या प्लॉटला तुम्ही भेट दिली आणि काय तुम्हाला पारंपरिक शेती आणि ही आधुनिक शेती पाहून काय वाटतं तुम्हाला? पारंपरिक शेतीत आणि आधुनिक शेतीत आहे ना, म्हणजे बराच जवळजवळ 30 ते 40% उत्पन्न वाढेल आधुनिक पद्धतीने शेती केल्यास. पारंपरिक पद्धतीने च्या तुलनेत कांदा पिकात वगैरे म्हणजे जे आपण 150 क्विंटल उत्पन्न काढतो तिथं कमीत कमी काय असे वाहने कधी 300 क्विंटल पर्यंत उत्पन्न देऊ शकतात. 300 ते 400 क्विंटल पर्यंत. आणि साईज परत मला या द्राक्ष प्रदर्शनाची माहिती कशी मिळाली? आम्हाला ही टीव्हीवर आम्ही बघितली होती ती ऍड. त्या संदर्भात 2-3 दिवस झाले तिच्या ऍड आलेल्या होत्या. त्याच्यावरून आम्ही इथे बघण्यासाठी आलेलो होतो. तुमच्या गावात किती ज्यादा शेतकरी पीक तुम्ही आहे. आले तिथं पाहण्यासाठी? आम्ही जवळजवळ 15-1 शेतकरी आलेलो आहे इथे. आणि आमच्याकडे मेजर क्रॉप म्हणजे कांदा जास्त होतो, द्राक्ष होतात, ऊस होतो. आता इथं कांद्यावर AI पद्धतीने कांदा केलाय. तर उत्पन्नात कमीत कमी आहे ना ती 50% तर आरामशीर वाढ होईल. कारण की बियाण्याचे तुम्ही जे प्रात्यक्षिक पाहिली शेतीची आता ह्यातला कुठला प्लॉट तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊन तुम्ही प्लॅन केलाय? दोन वाहनाची आपण निवड केलेली आहे. एक तो भीमाशंकर म्हणून वाहन आहे कांद्याचा त्याची, आणि एक 265 ऊसाची त्याची एक निवड केलेली आहे. परत एकंदरीत हे प्रदर्शन बघून तुम्हाला कसं वाटतं? नाही शेतकऱ्यांना एकच आव्हान असणार आहे का आधुनिक पारंपरिक शेती केल्यापेक्षा आधुनिक शेती केलेली कधी उत्तम असेल आणि उत्पन्नात पण वाढ होईल, कमी खर्चात जास्त उत्पन्न हा एक हेतू असेल. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे, त्या आधारे शेती केली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने उत्पन्न म्हणजे शेती परवडत नाही आता. तिथलं नियोजन कसं काय वाटतं तुम्हाला? नियोजन एकच नंबर वाटलेलं आहे आम्हाला. या अगोदर तुम्ही असं प्रदर्शन पाहिलं होतं का कधी? हो, मोसीला या असं नाही बघितलेलं आहे. मोसीला कंटिन्यू बघत असतो आम्ही. शेतकऱ्यांना आव्हान काय करा? शेतकऱ्यांना एकच आव्हान करू का प्रत्येकाने इथं येऊन कमीत कमी प्रत्येक वर्षी बघितलेलं पाहिजे आणि पारंपरिक शेती केल्यापेक्षा आधुनिक शेतीकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे.